तासगावातील पोलीस उपनिरीक्षकाने संपवले जीवन, पोलीस दलात मोठी खळबळ। पुण्यातील एका लॉजमध्ये सांगली पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे। सांगली पोलीस दलातील तासगाव येथे उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस अधिकाऱ्याने पुण्यात विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। सूरज मराठे असे या 25 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती आहे। त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सूरज मराठे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून नियुक्त होते। गेल्या काही काळापासून त्यांना गुडघ्याचा तीव्र त्रास होत होता। याच शारीरिक व्याधीवर उपचार घेण्यासाठी त्यांनी रजा घेतली होती आणि ते पुण्यात आले होते। पुण्यातील डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये ते थांबले होते। उपचार घेतल्यानंतर ते लॉजवर परतले। त्यानंतर त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळत आहे। हा प्रकार उघडकीस येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। सूरज मराठे यांचे कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील देहू येथे राहतात। अत्यंत कमी वयात पोलीस दलात अधिकारी पदावर झेप घेणाऱ्या या तरुण अधिकाऱ्याने केवळ शारीरिक त्रासामुळे आयुष्य संपवल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे। घटनास्थळी पोलिसांनी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे। त्यात त्यांनी आपल्या आजारपणाचा उल्लेख केला आहे। तासगावातील एका उमद्या अधिकाऱ्याच्या अशा जाण्याने सांगली तसेच तासगाव पोलीस दलावर मोठी शोककळा पसरली आहे।